कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा अगं आजी तू काय करते इथे? काय नाही, तुझं काय काम चाललंय वय? हा अगं काम चाललंय, काय आलं बोल ना। ते हे जरा चल ना माझ्या बरोबर। कुठे? अगं कुठं नाही ग, जरा चल ना। अगं हो मला जरा 10 मिनिटं लागतील ही गाडी रिपेअर करायला, मी येते ना, येते मी, चल। 10 मिनिटात? 10 मिनिटं? नाही 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 10 मिनिटं लय होत्या 10 मिनिटं। आता चल की पटकन। बरं मी 5 मिनिटात येते, बस। 5 मिनिटं? 5 मिनिटं? नाही 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 5 मिनिटं बी लय होत्या, 5 मिनिटं लय होत्या। चल तू आधी चल ग। अगं आजी असं काय करते, बघतेस ना मी काम करते ना मग। बरोबर आहे ग, आता काय आजी म्हातारी झाली, आता कोण आजीचं ऐकणार आहे? तेव्हा कशी आजी नुसती हाक मारली की धावत यायची आजी बरोबर बोलायला, गप्पा मारायला। अगं तू आजी आता आजीला रडतेस काय अशी? बरोबर आहे, याच्या आधी आजीला हाक मारली की टोनू टोनू धावत यायचीस गप्पा मारायला, आणि आता म्हणल्यावर म्हणते 5 मिनिटं 10 मिनिटं। हे बघ आजी, म्हणजे चुकलं माझं, तू रडू नको ना अशी। काय माहिती काय, आज ना मला वाटलं का माझ्या नाती बरोबर गप्पा माराव्या, तिच्याकडं मन मोकळं करावं। इकडं परत आल्यापासून आपण दोघी शांतपणानं बसून बोललोय का ग? हा, एकमेकींचं मन मोकळं केलंय का? अगं आजी मी येते म्हंटल ना, मी येते तुझ्या बरोबर, चल। म्हणजे काय माहितीये ना, आपण दोघी गेलो ना की इकडचं काम करायला समधी मोकळी ग। हा एक मिनिट इथे होईल सगळं म्हणजे? काय म्हणलं काय म्या? अगं नाही नाही, म्हणजे तुला ना मला ज्या गप्पा मारायच्या आहेत की नाही, मला जे मन मोकळं करायचंय तुझ्याकडे, ते शांतपणानं करता येईल असं मला म्हणायचं। अरे अरे यार बरं झालं तुम्ही आलात, ही गाडी रिपेअर करून पटकन पाठवायची, ती करा, मी आजी बरोबर जाऊन येते। आरामाती मस्त हळूहळू करतोय मी काम। हळूहळू म्हणजे पटापट करून द्यायचं, मला झालंच आहे, मला आजी बरोबर जायचंय। अरे म्हणजे पटापट तुम्ही रिपेअर काय ते करा, मी माझं मन तिच्याकडे हळूहळू मोकळं करणार आहे। तुम्ही इथं पटापट काम करा, मी हळूहळू काम करणार। पटापट एक नंबर ये आजी। भावनो अर्जंट या। भावांनो आता आपण आपल्या कामाला लागू, चला पटापट तयारी करा। डेकोरेशनचं सामान आणायचं, कुठे? अरे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान कोणी आणलं? बाई मी आणलं, मी आपल्याला लागेल ना डेकोरेशन साठी सगळं। हे लागेल, हे हेच लागेल, कुठून लागेल हे? मला काय वाटतंय, याचा कसा वापर करायचा काय कळत नाही। अरे त्यामुळे पण मला कळत नाही याच्यातलं काय लागेल आता। ठीक आहे, पण याला आपल्याला यातला अनुभव पण नाही काय? अनुभव कसा असेल? यार, आता काय बोलतोय? करायचं काय? अरे मी आहे ना, अरे आपली खासियत आहे। जाऊ दे मला दाखव काय सर। इकडे फुलं आणली आहेत आणि काय कापड आहे, त्या बॉक्स मध्ये पण आहे, भरपूर सामान आणले। आकाश कंदील आणलंय। कोणाचं डोकं आहे? माझं। अरे आपल्याला लक्ष्मी पूजनाचं नाही, हनीमूनचं डेकोरेशन करायचं आहे। आकाश कंदीलचं काय करणार आहे तू? हेड आहे। बाई मग आकाश कंदील कॅन्सल? अरे कॅन्सल तर जिकडनं आणलं परत देऊन टाक। आता एवढ्या सामानानं आपण कुठे काय करणार आहे?
ठीक आहे, आपण मग एक काम करू. जे आहे सामान ते वापरू. जे वापरायचं नसेल ते बाजूला काढू. आणि नवीन सामान लागलं तर आपण मार्केट मधनं परत घेऊन येऊ. बस, चल. एक काम कर, सायलेन्सर, चल लाग कामाला. हे हार उचल, हे तिकडे सरळ असे लावून टाक. तू ह्याचे झिरमाळ्या बनव. या झिरमाळ्या तू इकडे लावून टाक. भाऊ, बोल. आपल्याला काही मीटिंग्स आहेत. त्या देशमुखांची डील फायनल करायची आहे आणि शिवाय अकाउंट्सही बघून घ्यायचंय. अजून किती कामं पेंडिंग आहेत रे? फार नाही आहे, पण काम वाढू शकतं. आशू आणि नेहा नाही आहेत ना, त्यांच्या कामाचा भार उचलणारा कोणी नाही आहे. सो भाऊ, आशू आला ना तर. नाही रे, तो नाही येणार. भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना, नोकरी मिळवणं ही सहज सोपी गोष्ट नाही आहे. मी सुद्धा तोच विचार करतोय लक्ष्मण. आशू काय करत असेल, कुठे काम शोधत असेल? मग भाऊ, आपण प्लीज त्याला परत यायला सांगूया ना. नाही अरे, तो येणार नाही. ठीक आहे, मग आपल्याला या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल. हॅलो काका. भाऊ, येऊ? ये. तू इथे काय करतेयस? मदत करायला आली आहे तुम्हाला. कसली मदत? काका, सुहासकडून कळलं आशू आणि नेहा अचानक कंपनी सोडून गेल्यामुळे कामाचं ओझं तुमच्यावर आलंय, म्हणून म्हटलं येऊन थोडी हेल्प करावी. ऐक ना कीर्ती, मागे जे काही झालंय ना, त्यानंतर सुहासला नोकरीवर ठेवलंय हीच मोठी गोष्ट आहे. आता परत तुझ्यावर विश्वास ठेवून हे या क्षणाला कंपनीला रिस्कवर नाही टाकू शकत. त्यामुळे काका, हे बघ, मागच्या वेळेस जे झालं ती खूप मोठी चूक होती, पण प्रायश्चित केलंय ना आम्ही दोघांनी. आणि भाऊ, आता कंपनीला आपल्या माणसांची गरज आहे ना, आणि माझ्याकडे सुद्धा खूप मोठी संधी येते स्वतःला प्रूव्ह करायची. तुम्ही एक संधी मला देऊच शकता ना? कीर्ती, सगळं प्रामाणिकपणे करावं लागेल. चाल ढकल चालणार नाही. भाऊ, मी तक्रारीची एकही संधी तुम्हाला देणार नाही. आणि काही झालं तरी कामाचं ओझं असं तुमच्यावर टाकून मी घरात मजा करत बसू नाही ना शकत. आशूने घेतला स्वतःचा निर्णय, पण घरातली मोठी मुलगी म्हणून मी उभं राहायलाच हवं. ठीक आहे, पण एकही चूक चालणार नाही कीर्ती. हो भाऊ, फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, या फाईल चाळून घे. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.